त्याची घटना कशी घडली आम्हाला काहीच सांगू शकता येत नाही. बर. पण आम्हाला असं माहित झालं का ते दरीन पडला म्हणून सनी का तिघ पडले म्हणे, तिघाचा मृत्यू झाला त्यांचा जागेवरच. बर. मग आम्ही तिथं आलो, याला घाटीला आलो आम्ही. घाटीला आल्याच्या नंतर त्यांचे सगळे पाहुणे होते, त्यांची आई त्या सगळ्या होत्या तिच्यावाल्या. त्यांनी भरपूर शिव्या दिल्या मला, मी तरी गच बसले, मी काहीच बोलले नाही तिथं. कमून बोलले नाही का, मी म्हणलं मी जर काही म्हणून आणला येणे इतके दिवस पण आमच्याकडे येऊन दिला नाही, शेवट त्याचं मूर्त सुद्धा आमच्याकडे येऊन देणार नाही, म्हणून मी काहीच बोलले नाही त्यांना. शेवट माझे चुलत भाव ते सगळे होते तिथं, ते म्हणले आम्हाला तिघ आमच्या संग द्या, आम्ही तिघाची मौत करतो. पण ते म्हणले नाही नाही आम्ही देणार नाही म्हणे मौत तुमची, त्यांची बोली आम्ही नातून मुलगी घेऊन जाणार म्हणे, तुमचा तुम्ही घेऊन जा म्हणे. आम्ही असं म्हणलं त्यांना, ते तसे म्हणले आम्हाला. मग त्यांची किती बहिणी आहेत? आम्ही तिघी बहिणी. आणि ते एक भाऊ आता आमच्याला. त्यांचं लव्ह मॅरेज झालं, त्यांचं भाऊ लव्ह मॅरेज झालं. मग त्याच्यामुळे मग ते सासू सासऱ्याकडेच राहायचं, ते लई दिवस सासू सासऱ्याकडे राहिला, लई दिवस. मग तिने भाड्याने खोली घेतली, भाड्याच्या खोलीत राहिला तो लई दिवस, आणि आता पण भाड्याच्या खोलीतच राहत होता तो कंटिन्यू यायचा, तो असं यायचा, तो येत नसा असं नाही, पण माझ्या आई वडिलाला बोलत नसता तो, असं दारातून इथून जायचा तो त्याच्या वावरात. पण कशामुळे बोलत नव्हता ते काय व्हायचं, त्यांच्या दोघांची थोडी किरकिर व्हायची यांच्या संग बोलल्याच्या नंतर. कमून किरकिर होत होती. माझे वडील म्हणायचे बाई तू लग्न करू नको, ती शेतीतली पोरगी ती आपल्या शेतीत काम करायची नाही, तू अशी खेड्यातली पोरगी कर. पण त्याला पसंत होती, त्यांनी मनाने लग्न केलं. माझ्या आई वडील लग्नाला गेले नाही, काही नाही, फक्त बसून मला लग्नाला तिने आणलं होतं. फक्त ते म्हणे सगळे येणार लग्नाला, तूही. मी त्याच्या लग्नाला गेलते, फक्त बाकीचे कोणीच लग्नाला नव्हते. मग ते लग्न झाल्याच्या नंतर मग ते तिकडच राहिले. मग माझ्या आई वडिलांचे आपण त्याला आणायला जाऊ बाई, येईन तो आपल्या घरी राहीन आपल्या तिथं. आम्ही दोघी बहिणी माझे वडील आम्ही आणायला गेलो, त्याला नाही येऊन दिला. तो बी म्हणा मला नाही यायचं, तिच्या धाकाने म्हणाचा देव नको मला नाही यायचं. आता कालची जी घटना घडली परवा दिवशी, तुम्हाला घटना घडल्यावर माहित झालं की घटनेच्या आधी काही फोन वगैरे? काहीच नाही, फोनच नाही. तर आम्हाला त्याचा फोनच नाही आला त्या दिवशी, कसं नाही आला. करायचं तो, आम्ही खोटं बोलत नाही, आमचं जे खरं ते आम्ही ते खरंच सांगणार. आम्ही खोटं बोलू शकत नाही, आम्हाला खोटं पण बोलता येत नाही. आम्ही एवढं 4 महिन्यापासून आम्ही दोघं बहीण भावंड, तिघं बहीण भावंड, आम्ही अशी एकूणाला बोलायचं फोनवर, पण आमच्या घरी नाही आला तो. बाकीचं काहीच नव्हतं. म्हणजे हे त्यांच्या घरात वाद होत होते, हे सुद्धा तो आम्हाला काही सांगत नव्हता का आमचे असे वाद झाले का काही का काय. फक्त त्याला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतरच मी असं बोलले झालं माझं तेच बोललं. ते म्हणला बाई मला तिने घराच्या बाहेर काढलं. मी म्हणलं कमून काढलं भाऊ? तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला. मग तिने दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं. पत्नी कधी गावाकडे आलेच नव्हते? नाही यायचे ते, पण इकडे घरी नव्हते येते. ती तिकडेच रोडला उभा राहायची, ते वावरात जायचं, चक्कर मारून चालल्या जायचं. ते तसं येतच नसं, उगा कधी मध्ये एखाद्या वेळेस तो ओळख यायची. बरं, बहीण भावाची भेट तुमची कधी झाली होती शेवटची? आता त्याला 1.5 महिना झाला. आम्ही इथं आलतो त्याला 1.5 महिना झाला. त्याचीच आमची गाठ भेट झाली तेवढीच फक्त. माझ्या मुलाच्या लग्नात त्या दिवशी 1 दिवस, आणि आता 1.5 महिना झाला त्या दिवशी 1 दिवस, एवढीच गाठ भेट झाली आमची. आम्हाला वाटत तेवढीच भेट आमची त्याची वेळी, नाही तर परत भेट नाही आमची. आम्हाला वाटत त्याला त्रास होतो, कशाला त्याला त्रास होऊन द्यायचा. आमचा एकूणच एक भाव आहे, आम्हाला लांबून दिसतो तर आम्ही सुखी मानित होतो. आमच्या आई वडिलाचं आम्ही सगळं करायचो, त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त त्रास देत नसं, आम्ही काहीच नसं करीत. आमच्या आई बापाचं आम्ही सगळं करायचो. आणि त्या दिवशी सुद्धा बोलणं झालं आमचं आणि त्याचं बोल, भाऊ तू काही करू नको आई बापाचं, फक्त या जाय त्यांच्या संग बोलाय जाय, राह जाय, बसा जाय, उठा जाय, काही करू नको, आम्ही सगळं करतो. माझं त्याचं एवढं पण बोलणं झालं त्याच्यासोबत. ते म्हणलं हा बाई हाय ना, मी करीन ना, मला असं म्हणलं ते. तुमचं नाव? माझं शोभा राजेंद्र मस्के. तुमचं कुठलं गाव? माझं दहीगाव गाव आहे, पण आम्ही भेंड्याला राहायला आहे. भाऊ तुमचं नाव सांगा मला, आणि घटना तुम्हाला केव्हा माहित झाली? संध्याकाळी 7-7:30 झाली ती. मग काय त्याच्यातून मग माहित झाल्यावर मग ते येत होतं, आणत होते पाहुणे त्याला. इथं आणल्यावर मग माहित पडलं, तवर काहीच नव्हतं माहिती, दुसऱ्यांना सांगितलं नाही आणि आम्हाला माहित नाही. मग त्यांनी काय सांगितलं होतं नेमकं? कोणा त्यानं सांगितलं पाय मोडा म्हणून सांगितलं. पाय मोडला म्हणून सांगितलं? हा, परत. पण इथं दिसल्यावर तुम्हाला काय वाटलं सगळा तुमचा प्रसंग पाहून? मग काय असं पाहिलं ते सारे हेच गथोड बांधून आणलं आपलं दस्तक. बर. तुमची शेवटची भेट कधी झाली तुम्हाला आठवतं का? कधी गावाकडे आले होते काय? मग आता 15 दिवस झाले गेला होता इथून तो. मग त्या इथं झाडझूड केली, राहिला रातभर राहिला. उद्या मला कर म्हणून गडाला गेला.
काढायची म्हणून आम्ही पाहायला गेलो. मग ते कागदपत्र गोळा करा मग आम्हाला सांगितलं की तसं मग कळालं दुसऱ्या रोजी आंबडला गेला. हा बर. मग ट्रक चालित होता तर मग ट्रकावर राजीन ते बायकोनं ते घरून काढून दिलं बाबल्या कानान बायकोनं. मग येऊ नको म्हणे. हा येऊ नको म्हणे. मग ते आपण तिकडे हॉटेलमध्ये खायचं आणि ते ट्रक मध्ये झोपायचं. तर मग त्याला आणखी मग काय नाही झालं. तर मग ही घटना मग हे अशी केली आहे ना असं. मग पोरांना किती दिवसाला भेटायला यायची तुम्हाला ते? काय मला भेटायलाच नसतं. भेटायला येतच वावरात त्याचे वावर दिलं वाटून त्याला. त्याच्या वावरात त्या ठोक्यावाल्या कडे यायची तिथून आपलं जर असं चाललं जायचं. मला बोलत नसतं काही. मग काय असं आम्ही नाही बोलत तर नको बोलू. मग ते आपलं ते खायची आम्ही आपलं तर लंगड मंगड करून आपलं खायचे आपलं. तुमचं नाव बाबा? दामू धोंडीबा चांदगुडी.